भारतातील टॉप 10 नद्या. नंबर 10 महानदी. महानदी मध्य भारताच्या सातपुरा पर्वतरांगांपासून उगम पावते. ती पूर्व भारतातील एक नदी आहे. ही बंगालच्या उपसागराला पूर्वेला वाहते. महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि ओरिसा या राज्यातून ही नदी वाहते. सर्वात मोठे धरण हिराकूड हे धरण या नदीवर बांधले गेलेले आहे. या नदीची लांबी 858 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 9 कावेरीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. तिचा उगम पश्चिम घाटात असलेल्या ताल कवेरी येथून झाला आहे. कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. नदीचे मुख्यालय कर्नाटक राज्याच्या पश्चिम घाट रांगेमध्ये आहे आणि कर्नाटकातून तामिळनाडू मार्गे आहे. नदीला अर्कावती, शिमशा, हेमावती, कपिला, होन्नुहोले, अमरावती, लक्ष्मण कबिनी, लोकापावनी, भवानी, नोयाल आणि तीर्थ नावाच्या अनेक उपनद्या आहेत. कावेरी नदीची लांबी 765 किलोमीटर आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 8 कृष्णा नदी. कृष्णा ही भारतातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे, जी महाराष्ट्रातील महाबळेश्वरमधून उगम पावते. ही सांगलीतून वाहते आणि बंगालच्या उपसागरात समुद्राला मिळते. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. तुंगभद्रा नदी ही मुख्य उपनदी आहे, जी स्वतः पश्चिम घाटात उगम पावलेल्या तुंगा आणि भद्रा नद्यांनी बनलेली आहे. दूधगंगा नद्या कोयना, भीमा, मल्लप्रभा, दिंडी, घटप्रभा, वारणा, येरला आणि मुसी या इतर काही उपनद्या आहेत. कृष्णा नदीची लांबी 1400 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 7 गोदावरी नदी. गोदावरी नदी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे, ज्यामध्ये तापकिरी पाणी आहे. या नदीला बऱ्याचदा दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असे संबोधले जाते. ही एक हंगामी नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. ही दक्षिण मध्य भारतात मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओरिसा या राज्यांमधून वाहते आणि बंगालच्या उपसागरात वाहते. या नदीच्या काठावर नाशिक, भद्राचलम आणि त्र्यंबक अशी अनेक तीर्थस्थळे आहेत. त्यांच्या काही उपनद्यांमध्ये प्राणहिता, इंद्रावती नदी, बिंदुसार, सबरी आणि मंजिरा यांचा समावेश आहे. आशियातील सर्वात मोठा रेल्वे कम रस्ता पूल जो कोव्वूर आणि राजमुद्रीला जोडतो तो गोदावरी नदीवर आहे. गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 6 तापी नदी. तापी नदी ही एक मध्य भारतीय नदी आहे. ही भारतातील सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे, जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. हे दक्षिण मध्य प्रदेश राज्याच्या पूर्व सातपुरा पर्वतरांगांमध्ये उगम पावते. तापी नदीचे खोरे मुख्यतः महाराष्ट्र राज्यातील पूर्व आणि उत्तर जिल्ह्यांमध्ये आहे. नदी मध्य प्रदेश आणि गुजरातचे काही जिल्हे देखील व्यापते. तापी नदीच्या प्रमुख उपनद्या वाघूर नदी, अणेर नदी, गिरणा नदी, पूर्णा नदी, पांजरा नदी आणि बोरी नदी या आहेत. तापी नदीची लांबी 724 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट अरबी समुद्रामध्ये होतो. नंबर 5 नर्मदा नदी. नर्मदा ही मध्य भारतातील एक नदी आहे. ही नदी मध्य प्रदेश राज्यातील अमरकंटक टेकडीच्या शिखरावर उगम पावते. यात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यातील पारंपरिक सीमांची रूपरेषा आहे. ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. केवळ नर्मदा, तापी आणि माही नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. ही नदी मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातून वाहते. ते गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अरबी समुद्रात वाहते. नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 4 यमुना नदी. यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. उत्तराखंडमधील बंदरपंच शिखरावर यमुनोत्री हिमनदीतून उगम पावते. नदीला जोडणाऱ्या मुख्य उपनद्यांमध्ये सीन, हिंडल, बेतवा, केन आणि चंबल यांचा समावेश आहे.
टन्स यमुनेची सर्वात मोठी उपनदी आहे. यमुना नदी प्रयागराज येथे गंगेला मिळते. नदीचे पाणलोट दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विस्तारलेली आहे. या नदीच्या काठावर दिल्ली, आग्रा, मथुरा व इटावा ही प्रमुख शहरे आहेत. यमुना नदीची लांबी 1376 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 3, ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी हिंदू नदीप्रमाणे 3 देशांमध्ये प्रवास करते, म्हणजेच तिबेट, भारत आणि बंगाल देश. मानसरोवराच्या पूर्वेस तिबेट येथे या नदीचा उगम होतो. ही नदी नामच्या 12व्या पर्वताला वळसा घालून भारतामध्ये उगम येते. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये वेगळ्या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशामध्ये गेल्यावर पद्मा नावाने ओळखले जाते. जेव्हा गंगा नदी भेटते त्यानंतर भागाला मेघना असे म्हटले जाते. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी 916 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 2, गंगा नदी. गंगा नदी ही उत्तराखंडमध्ये गंगोत्री येथे उगम पावते. ऋषिकेश इथे मैदानी प्रदेशामध्ये गंगा नदी प्रवेश करते. गंगा नदीचा प्रवास हा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल, बांगलादेशमधून वाहत जाते. रामगंगा, घागरा, गंडक आणि कोसी या गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. गंगेची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी ही यमुना आहे. सुंदरबनाला गंगा नदी बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. सुंदरबन हा जगातील मोठा त्रिभुज प्रदेश आहे. गंगा नदीची लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 1, सिंधू नदी. सिंधू नदी तिबेटमधील मानसरोवर तलावामध्ये उगम पावते. चीन, भारत, पाकिस्तान असा प्रवास करत सिंधू नदी कराची येथे पोहोचते. कराची हे पाकिस्तानमधील एक महत्त्वपूर्ण बंदर आहे. हा सर्व प्रवास 2900 किलोमीटर लांबीचा आहे. सिंधू नदीला पाकिस्तानची जीवनदायिनी म्हटले जाते. सतलज ही सिंधू नदीची प्रमुख उपनदी आहे. ही नदी पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधून वाहत जाते. सिंधू नदीची लांबी 3180 किलोमीटर इतकी आहे. भारतातील टॉप 10 नद्या. नंबर 10, महानदी. महानदी मध्य भारताच्या सातपुरा पर्वतरांगांपासून उगम पावते. ती पूर्व भारतातील एक नदी आहे. ही बंगालच्या उपसागराला पूर्वेला वाहते. महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि ओरिसा या राज्यातून ही नदी वाहते. सर्वात मोठे धरण हिराकूड हे धरण या नदीवर बांधले गेलेले आहे. या नदीची लांबी 858 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 9, कावेरीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. तिचा उगम पश्चिम घाटात असलेल्या ताल कवेरी येथून झाला आहे. कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. नदीचे मुख्यालय कर्नाटक राज्याच्या पश्चिम घाट रांगेमध्ये आहे आणि कर्नाटकातून तामिळनाडू मार्गे आहे. नदीला अर्कावती, शिमशा, हेमावती, कपिला, होन्नुहोले, अमरावती, लक्ष्मण कबिनी, लोका पावनी, भवानी, नोयाल आणि तीर्थ नावाच्या अनेक उपनद्या आहेत. कावेरी नदीची लांबी 765 किलोमीटर आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो. नंबर 8, कृष्णा नदी. कृष्णा ही भारतातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे, जी महाराष्ट्रातील महाबळेश्वरमधून उगम पावते. ही सांगलीतून वाहते आणि बंगालच्या उपसागरात समुद्राला मिळते. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. तुंगभद्रा नदी ही मुख्य उपनदी आहे, जी स्वतः पश्चिम घाटात उगम पावलेल्या तुंगा आणि भद्रा नद्यांनी बनलेली आहे. दूधगंगा नद्या कोयना, भीमा, मल्लप्रभा, दिंडी, घटप्रभा, वारणा, येरला आणि मुसी या इतर काही उपनद्या आहेत. कृष्णा नदीची लांबी 1400 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये होतो.